समोर आणायचा आहे. आज आहे मातृदिन. मातृदिनाच्या दिवशी आपण आईला थँक्यू बोलायचंय, आईला भेटायचंय. हीच ती आई जिने आपल्याला जन्म दिलेला आहे. आईचा छानसा चेहरा जो की तुम्हाला खूप आवडतो, तो चेहरा आपल्या डोळ्याच्या समोर आणायचा आणि आईकडे प्रेमाने बघायचं. आईला थँक्यू बोलायचंय पहिलं तर. थँक्यू आई, थँक्यू मम्मी. तुम्ही जे काही बोलत असाल ते आईला बोलायचं. आता तुम्ही थँक्यू बोलल्यानंतर आई हसली असेल. अरे माझं बाळ आज मला थँक्यू का बोलतय? हो ना? आपण ज्या वेळेस आईला थँक्यू बोलतो, आई खूप छान हसलीये. लहान मुलाची जशी पाग घेतीये, हो ना? आपण लहान असताना आपण आईच्या जवळ जायचो, प्रेमाने आईच्या जवळ जायचो. आई आपली पाग घ्यायची, जवळ घ्यायची, डोक्यावर हात फिरवायची. किती छान वाटायचं ना आपल्याला. फील करायचंय आपण आईच्या जवळ गेलेलो आहोत. आई आपल्या तोंडावरून हात फिरवतीये. आई आपल्या तोंडावरून हात फिरवतीये, आई आपल्याला गोंजारतीये आणि आईच्या चेहऱ्यावरचं हास्य टिपायचंय. किती छान वाटतंय ना आईला. आईलाही छान वाटते, आपल्यालाही छान वाटते. बालपणात जायचंय आपण खूप लहान झालेलो आहोत. आई आपल्या समोर आहे आणि आईला आपण थँक्यू बोलतोय. थँक्यू आई, तुझ्यामुळे आज मी आहे या जगामध्ये. जर का तू नसती तर कदाचित मला हे सुंदर जग पाहायला देखील मिळालं नसतं. आज तू आहेस म्हणून मी आहे. थँक्यू प्रत्येक गोष्टीसाठी. तू माझ्यावर जे संस्कार केले त्या प्रत्येक संस्कारासाठी थँक्यू. तू मला लहानपणी खूप साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. लहानपणी मला आवडणारे सर्व खेळणी घेतलेली आहे. मला आवडणारी छानशी बाहुली तू दिलेली आहेस. मला आवडणारे सर्व पदार्थ मी ज्या वेळेस मी सांगेल त्या वेळेस तू बनवून मला दिलेस. खूप 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 थँक्यू. थँक्यू सो मच आई. मी जसा मोठा होत गेलो, जशी जशी मोठी होत गेले, मी शाळेत जायला लागले. शाळेत जाण्यासाठी जरी तू कधी आजारी असलीस तरीही कधीही माझ्यासाठी तू नाही बोलली नाहीस. आजारी असून देखील तू लवकर उठायची. प्रत्येक गोष्ट मला करून द्यायची. प्रत्येक गोष्ट. माझी परीक्षा असताना माझ्यापेक्षा टेन्शन जास्त तुला यायचं. रात्रभर तू जागायचीस. अभ्यास करून घ्यायचीस. आणि निकालाच्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त आनंद तुला झालेला असायचा. खूप छान पद्धतीने तू माझ्यावर संस्कार केलेस. मला मोठं केलं. प्रत्येक क्षणात माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मी तुला सांगायची. मुलांसाठी कुठं बाहेरून खेळून आला तर आई आई हा शब्द किंवा आई असल्याशिवाय जर का तू एकही मिनिट जर दिसली नाहीस तरीही माझं मन खूप व्याकुळ व्हायचं फक्त आणि फक्त तुला पाहण्यासाठी. झोपेतून उठताना पहिली तू मला सोबत असायचीस. काही लागल्यानंतर पहिला माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तुला यायचं. थँक्यू सो मच आई. माझ्या प्रत्येक गोष्टीची तू खूप छान पद्धतीने काळजी घेतलेली आहे. मला माझी जी आवड आहे ती लहानपणापासून आजपर्यंत तू जपलेली आहेस. ज्या वेळेस मी मोठी होत गेली, प्रत्येक गोष्टींचे संस्कार तू माझ्यावर आज केलेस आणि त्या संस्कारामुळे आज ज्या काही गोष्टी, जे काही टेन्शन, जे काही संघर्ष येतात माझ्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त त्या संघर्षामुळे तू दिलेली शिकवण मला आठवतीये. थँक्यू सो मच आई. प्रत्येक गोष्टीसाठी, तू सांगितलेल्या प्रत्येक संस्कारासाठी, तू सांगितलेला प्रत्येक शब्द ना शब्द मला आज आठवतोय. ज्यावेळेस ज्यावेळेस माझं लग्न होतं, त्यावेळेस तुझी जी धावपळ होती, अजूनही आठवतीये. अजूनही आठवतोय तो संघर्ष. किती दिवस, रात्र तू एक केले होते आणि माझ्या लग्नासाठी, माझ्या चांगल्या गोष्टीसाठी तू धडपडत होतीस आणि लग्न झाल्यानंतर देखील ज्या वेळेस मला तुझी गरज लागली, त्या वेळेस तू मला कधीच नाही बोललेली नाही.
कधीच नाही बोललेली नाही. कितीही संघर्ष आला जीवनामध्ये, किती वेळा टेन्शन आले, किती प्रॉब्लेम्स आले, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आई तू माझ्या सोबत होतीस. जरी आज माझं लग्न झालं असेल, तू माझ्या आज सोबत नाहीयेस, परंतु मनाने नेहमीच तू माझ्या सोबत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये तू सोबत असतेस आणि त्यामुळेच आज जे काही सक्सेस आहे, जे काही मी आज आहे, माझ्या पायावर जी काही उभी आहे, उभा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त तुझाच वाटा आहे. तुझ्यामुळे आज मी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अचीव करू शकलो. प्रत्येक टेन्शन मध्ये तू मला सोल्युशन दिलेलं आहे. लग्नानंतर जेव्हा जबाबदाऱ्या आल्या, खूप साऱ्या गोष्टींमध्ये मला प्रत्येक गोष्ट तू मला समजावून सांगितली. माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलांवर प्रेम करणारी तू प्रत्येक गोष्टीसाठी मला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन फक्त आणि फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळेच मिळालेलं आहे. थँक्यू. आज आहे मातृदिन आणि थँक्यू सो मच आई. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. तू आहेस म्हणून मी आहे. तू माझं विश्व आहेस आई. थँक्यू सो मच आई. ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस खूप वेळा माझ्यामुळे तू हर्ट झाली असशील. खूप वेळा असं झालं असेल की मला खूप साऱ्या गोष्टी माझ्या नावडत्या जेव्हा झाल्या त्यावेळेस मी तुला बोललो असेल, किंवा असंही कधी बोललं असेल, ताईपेक्षा जास्त प्रेम तू माझ्यापेक्षा जास्त प्रेम तू दादावर करतीयस, जास्त प्रेम तू ताईवर करतीयस, कदाचित असं देखील झालं असेल. परंतु आज ज्यावेळेस आई झालेलो आहे, ज्यावेळेस वडील झालेलो आहे, त्यावेळेस मला कळतंय आई काय चीज आहे. कधीही तू माझ्यासाठी कधीही कॉम्प्रोमाइज नाही केलं. कितीही आजारी असलीस तरी मला तू आजारी आहे हे कधीही दाखवू दिलं नाहीस. थँक्यू सो मच आई. आणि सॉरी की माझ्यामुळे जेव्हा जेव्हा मी तुला चुकीचं समजत गेलो, चुकीची समजत गेले, ज्यावेळेस मी तुला खूप काही बोलले, खूप काही अपमानही केला असेल, सो त्यासाठी खूप सॉरी आई. आणि हा, ज्यावेळेस मला कळलं, आई झाल्यानंतर मला कळालं की आईचं दुःख काय असतं. जेव्हा मी स्वतः आई झाले ना त्यावेळेस मला कळालं आई आई हा काय प्रकार आहे. आणि आज मला कळतंय की तुझ्या भावना, तुझा संघर्ष, तुझे संस्कार, किती साऱ्या गोष्टींमध्ये तू कॉम्प्रोमाइज केलेला आहे. आमच्यासाठी कधी स्वतःसाठी कोणतीच गोष्ट तू घेतलेली नाहीयेस. प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त चांगली कशी मिळेल त्यासाठी फक्त आणि फक्त तू आमच्यासाठीच लढत गेलीस, आमच्यासाठीच प्रयत्न करत गेलीस. परंतु मी आजपर्यंत स्वतःसाठी खूप सारी शॉपिंग केलीये ग, परंतु तुला कधी बोललो देखील नाही ना तुला काय आवडते. आज तो दिवस आहे आई सॉरी बोलण्याचा, थँक्यू बोलण्याचा. आज तो दिवस आहे. तुला जी गोष्ट आवडतीये ती गोष्ट मी आजपासून तुला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. मी ज्या काही चुका केलेल्या आहेत प्लीज माफ कर आणि त्या चुका पदरात घे. आज आहे मातृदिन आणि या मातृदिनानिमित्त मी तुला मनापासून सॉरी बोलते. कधी माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच मला मोठ्या मनाने माफ कर. आणि थँक्यू सो मच. मला हे सुंदर आयुष्य तू दाखवलेलं आहे. खूपदा असं होतं, जबाबदाऱ्या असतात, मुलांची जबाबदारी असते, ऑफिसची जबाबदारी असते, तुझा फोन येतो आणि आम्ही बोलतो, आई आत्ता टाइम नाहीये ग बोलायला, मी तुझ्याशी नंतर बोलते. आणि तीच आई त्या नंतरची खूप वेळ वाट बघत असते, परंतु तो नंतर येतच नाही. आणि खूप वेळ असा जातो, तो नंतर येत नाही, आपण विसरून देखील जातो. सॉरी आई, खूप वेळ असं झालं, मी तुला बोलली, मी तुला बोललो, मी तुला नंतर कॉल करतो, तू खूप वाट पाहिलीस ग माझ्या कॉलची, परंतु माझ्याकडून तुला कॉल गेलेला नाहीये, त्यासाठी खूप सॉरी. प्रत्येक गोष्ट तुला माहितीये, घरातल्या प्रत्येकाची आवड काय आहे, कुणाला काय आवडतं, कुणाला कोणता पदार्थ आवडतो, आणि तो प्रत्येक पदार्थ तू आम्हाला खाऊ घालते.
कुणाला कोणत्या गोष्टी आवडतात त्या प्रत्येक गोष्टींसाठी तू झगडत असते, परंतु आई तुझ्यासाठी मी कधी तुझी आवड जपली नाही ग. तुला कधीच विचारलं नाही तुला काय आवडतंय, तुला कोणता पदार्थ आवडतो की जो मी देऊ शकतो, तुला कोणती साडी आवडतीये, तुला कोणता दागिना आवडतोय, मी तुला नाही देऊ शकली. त्याबद्दल सॉरी आई. माझ्या प्रत्येक यशासाठी माझ्या माझ्या लाईफमध्ये लग्नानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आले. ज्यावेळेस प्रॉब्लेम आले त्यावेळेस मला तू प्रत्येक क्षणी आठवतीये. तुझे ते बोल, जे काही संघर्ष आहे, जो काही आपुलकी आहे, जो काही प्रत्येक शब्द आहे, त्या शब्दांमुळे मी आज प्रत्येक संघर्षावर मात करू शकले. थँक्यू सो मच आई. तुझ्या प्रत्येक शब्दाबद्दल, प्रत्येक संघर्षाबद्दल थँक्यू सो मच. माझ्याकडून आजपर्यंत तुला कधीही जो पाहिजे तू मला मी ज्यावेळेस तुझ्याकडे येतो प्रत्येक क्षण ना क्षण तू तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते, परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी खूप टाइम कमी पडतो ग. सॉरी आई. मला जेवढं होईल तेवढं आजपासून मी नक्की तुझ्यासाठी जेवढा टाइम देता येईल तेवढा टाइम नक्की देणार आहे. सो मला माफ कर आणि थँक्यू आई. आय लव्ह यू आई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आई. फील करायचंय आई तुमच्या सोबत आहे, आई तुमच्या जवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आईने तुम्हाला जवळ घेतलेलं आहे, जसं की आपण छोट्या बाळाला जवळ घेतोय. आईने जवळ घेतलंय. आईने तुम्हाला अगदी मिठीत घेतलंय आईच्या. आणि आई तुमच्या कपाळावरून हात फिरवतीये, बोलती बाळा तू कितीही मोठी झालीस, कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू माझं छोटं बाळच आहेस. आणि तुझ्या मुलांकडून चुका ह्या होतातच. मी तर तुला कधीच माफ केलेला आहे. फक्त शेवटपर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या सोबत राहा. मला कधीही सोडू नकोस. आणि आई तुम्हाला पाह घेते, लहान बाळाची जशी पाह घेते तशा पद्धतीने आई तुमची पाह घेते. फील करा तो क्षण. आई तुमच्या सोबत आहे. आई तुम्हाला गोंजारत आहे. लहान मुलाप्रमाणे तुमचे लाड करत आहे. तुम्ही आईला थँक्यू बोलताय, सॉरी बोलताय. आईच्या मिठीतच राहायचंय, थोडा वेळ फील करायचंय आईचं ते प्रेम. आणि आई ज्यावेळेस तुमच्या समोर येते त्यावेळेस तुमचा जो आनंद आहे तो 2 मिनिटासाठी त्याच फेजला राहायचंय. तोच आनंद आईसोबत एन्जॉय करायचा आहे. आईसोबत 2 मिनिटं एन्जॉय करायचे. आई तुमच्या खूप जवळ आहे. आई तुमच्या समोर आहे. आई तुमचे खूप लाड करतीये आणि थँक्यू बोलायचे आईला. थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच मम्मी. थँक्यू. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू आई. सॉरी आई. थँक्यू आई. आय लव्ह यू आई. शांत राहायचे 2 मिनिट. त्याच फेज मध्ये राहायचंय. एकदम शांत वाटलेलं आहे. डोळे डोळे एकदम डोकं एकदम शांत झालंय. सगळा ट्रेस निघून गेलेला आहे. आणि आजपासून आईसाठी आपण काही क्षण आईला देणार आहोत. येस. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे. शांत एकदम शांतपणे डोळे उघडायचे. 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 तुम्ही आईला भेटलेला आहात. तुम्ही आज स्वतःच्या आईला भेटलेला आहात. कदाचित तुमची आई तुमच्यासोबत आज नसेल, असेल, डोंट वरी. परंतु तुम्ही आजपर्यंत ज्या काही चुका केलेल्या आहेत आईने सगळ्या माफ केलेल्या आहेत. आणि आज खरा मातृदिन तुम्ही साजरा केलेला आहे. ज्यांची आई आज तुमच्या सोबत आहे, कॉल संपल्यानंतर आईला 10 मिनिट द्यायचे.
आईला कॉल करायचा आहे, आईची विचारपूस करायची,